जो मोर्चा निघतोय देशमुख यांच्या खून प्रकरणात न्याय मिळावा यासाठी, त्यासाठी मराठा नेते जे आहेत ते पाटील साहेब सहभागी होत आहेत, आपल्यासोबत आहेत. मला सांगा, मोर्चात सहभागी होत आहे, जनभावना तीव्र आहे, मात्र ज्या पद्धतीने याचा न्याय लवकरात लवकर लागावा अशी अपेक्षा कुठेतरी मोर्चा करायच्या वतीने निघत आहेत. सरकारच्या विरोधात रोष आहे, त्याच्या विरोधात मोर्चे निघतात, आपणही त्या मोर्चात सहभागी होत आहे. नागपूर अधिवेशन संपल्यानंतर मी रविवारीच कुटुंबियांची मी भेट घेतली. एकंदरच अधिवेशनामध्ये आपल्या जिल्ह्यातले सर्व आमदारांनी मांडलेले प्रश्न आणि त्या प्रश्नाला उत्तर देता राज्याचे मुख्यमंत्र्यांनी ही जी चौकशी करण्यात येईल, विशेष SIT ही लवकरात लवकर स्थापन करण्यात येईल, SP ची ताबडतोब बदली केली, इन्क्वायरी केली. परंतु इकडच्या भावना फार तीव्र आहेत आणि ज्यावेळेला मी प्रत्यक्षात गावाला गेलो आणि ग्रामस्थांशी बोलत असताना खास करून त्यांच्या बंधूंशी बोललो, त्यावेळेला मला असं जाणवलं की हा प्रकार मनसुख हिरेनपेक्षा जास्त मोठा आहे. मनसुख हिरेनला तर मारण्याचं एक कट कारस्थान वेगळं होतं, परंतु या जिल्ह्यामध्ये स्वतःची दहशत असावी, स्वतःचं वर्चस्व असावं. या वर्चस्वाच्यामुळंच या ठिकाणी स्वर्गीय संतोषजी देशमुख यांची हत्या झालेली आहे आणि त्याच्या निषेधार्थच आम्ही सर्व मराठा चळवळीतली मंडळी आज आम्ही बीडमध्ये या ठिकाणी जमलेलो आहोत. स्वतःची दहशत निर्माण व्हावी स्वतः या प्रकरणात कुठंतरी धनंजय मुंडे यांचंही नाव येतं आणि धनंजय मुंडेवरती टिप्पणी केली जाते, याच्यामध्ये आरोप केले जातात. आपली काय भूमिका नेमकं खरंच ह्याच्यामध्ये? सरकार म्हणून ते सरकारमध्ये सहभागी आहेत, धनंजय मुंडे यांच्यावरती मग खरंच सरकारला पाठीशी घालतात धनंजय मुंडे? खरं म्हणजे फक्त धनंजय मुंडेच नाही आहेत, ह्याच्यामध्ये बरेचशा लोकांशी त्यांचे संपर्क आलेले आहेत. हळूहळू चित्र आता उलगडत चाललेलं आहे. म्हणून आज सर्वच पक्षातल्या लोकांनी हा विचार केला पाहिजे की राजकारणामध्ये अशा गुंडांना आपण किती साथ दिली पाहिजे. कारण आपला जो मतदार आहे यांच्यावरती जर हे गुंड दहशत करून जर व्यवसाय वाढवत असतील आणि त्यांच्या संबंधामुळे आपली नावं खराब होत असतील, तर मग राजकारणाने अशा गुंडांना किती सोबत ठेवलं पाहिजे. आणि मला तर स्पष्ट वाटतं की ज्यांची नावं येत असतील त्यांनी स्वतःची नैतिक ती जबाबदारी देऊन त्या ठिकाणी एक पाऊल खाली उतरलं पाहिजे, मग ते कोणी असू दे. पाटील साहेब, ह्याच्यात एक बघितलं तर अंजली दमानी आपण सांगतात, त्यांनी आज एक नवीन हे केलं की तिघांचेही मर्डर झालेत असं त्यांचं म्हणजे एक दावा केला आहे. काय त्याच्यातून वाटतं तुम्हाला? नाही, सत्य परिस्थिती आहे. यदाकदाचित त्यांना मिळालेली माहिती खरी पण असेल, परंतु ह्या विभागाचे जे SP आहेत, विशेष अधिकारी ज्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे, त्यांनी तपासलं पाहिजे. गृहमंत्री राज्याचे मुख्यमंत्र्यांनी पण ह्या गोष्टीला नजरअंदाज न करता अंजली दमानेंनी जी मागणी केलेली आहे किंवा त्यांना जे फोन आलेत ह्याच्यामध्ये खरंच त्यांची हत्या झाली का, ती चौकशी करणे फार गरजेचं आहे. आपण मुख्यमंत्र्यांच्या खूप निकटवर्ती राहिले आहेत, फडणवीस साहेबांची निकटवर्ती आहात. काय एकूण आता या मोर्चानंतर मराठा म्हणून आपण त्यांच्याकडे काय मागणी असणार आहे? मी पहिला मराठा आहे. मी माझ्या भावकीमध्ये असणाऱ्या एका व्यक्तीची ज्या पद्धतीने हत्या झाली त्याच्या निषेधार्थ मी आलेलो आहे. पक्ष आणि नेता म्हणून मी भाजप आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना मानतो, ह्याच्यामध्ये काही दुमत नाही. परंतु माझी जबाबदारी मी कधीच पार पाडलेली आहे. नागपूर अधिवेशनामध्ये भेट घेतली, काल परवा भेट घेतली. प्रत्यक्षामध्ये मी साहेबांनाही विनंती केलेली आहे की साहेब, हा फार गांभीर्याचा विषय आहे, हा पक्षाच्या पलीकडचा आहे आणि मी मराठा आहे. मी माझ्या भावकीच्या हितासाठी, माझ्या महामंडळाच्या लाभार्थ्यांसाठी जसं जातो तसं माझ्या मराठा समाजावरती अशा प्रकारे अन्याय होत असेल तर म्हटलं मी रस्त्यावरती उतरेल. मग सरकारच्या विरोधामध्ये असेल किंवा मग कुणाच्या विरोधात असेल. एकूण बघितलं तर नैतिकता पाहून जो आहे तो याच्या जे कोणी नाव येत असेल त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पाटील यांनी केली आहे. त्यामुळे आता निश्चितच ज्याच्यावरती आरोप होते ते खरंच राजीनामा देणार का हे पाहणं गरजेचं आहे. बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, बीड.